पण तेवढ्यात त्याचे लक्ष पलंगाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडे गेले. मगाशी सर्वसामान्य दिसणाऱ्या वृद्धाचे शरीर आता लिबलिबीत झालेले होते. वर्ण काळवंडला होता. शरीरावर ठिकठिकाणी काळे पांढरे केस वर आले होते. पलंगा शेजारीच उभा असल्यामुळे त्याच्या त्वचेतून येणारा उग्र दर्प राजेशला सहन होत नव्हता. हे काय चालले आहे? त्याने भीतीने विचारले. वृद्धाचा चेहरा आता भयंकर दिसत होता. तू आलास, खूप आनंद झाला. खूप दिवस झालीत कोणी या बाजूला फिरकतच नाही. सुरकुतलेले आक्रसलेले ओठ हलवत वृद्धाने म्हटले. त्याचा आवाज चिरकत होता. त्याच्याकडे क्रूर भेदक पाशवी नजरेने बघत दोघेही हळूहळू जवळ येत होते. राजेश मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला. मागे टेकण्यासाठी असलेल्या पलंगाची फळी त्याच्या पाठीला लागली. आता राजेश कडे समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण समोर दोन्ही दिशांना ते दोघे होते. तो कधी तिच्याकडे तर कधी त्याच्याकडे भीतीने भरलेली नजर टाकत होता.